सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा मस्तक हे पायावरी वार करी संताच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग संत सम्राट वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाचे कळस विश्ववंदनीय श्रीमंत तुकोबार यांचा तुमच्या आमच्या सर्वांच्या परिचयाचा आणि काल्याच्या कीर्तनाचं वर्णन करणारा सुंदर असा अभंग सेवे करता निवडला विठ्ठल 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 विठ्ठल। आज या ठिकाणी हे काल्याचं कीर्तन आहे, कशाचीच कमी नाहीये। उत्तम वादक आहेत, उत्तम गायक आहेत, रविदास महाराज आहेत, नितीन महाराज आहेत, बाकीची गायक नाव लक्षात नाही आता। इतकं सुंदर गायक मंडळी आपण या ठिकाणी आणलेली आहे, त्याच्यामुळे आजचं कीर्तन ऐकताना आपल्याला आनंदच होणार, कारण त्यांचं गायनच इतकं सुंदर आहे, वादन इतकं सुंदर आहे का आपल्याला मनाला मोहून टाकणारं त्यांचं गायन आहे। आणि या ठिकाणी तुकोबाराय म्हणतात उपजून या पुढे येऊ काला खाऊ दही भात। तर या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय असं म्हणतात आम्ही पुन्हा पुन्हा या मृत्यू लोकामध्ये जन्माला येऊ। येऊ म्हणतात ते कुठून? आता येऊ या शब्दाचा अर्थ काय? आपण एखाद्याच्या ठिकाणी जर गेलो, आपण त्याच्या घरी चहा पाणी केलं, जेवण वगैरे केलं, आपण निघाल्यानंतर आपण त्या घरच्या लोकांना काय म्हणतो? आता येऊ का? आता येऊ का म्हणजे काय? याच्या अगोदरही आलेले आहोत आणि परत सुद्धा येऊ, नाही का? जाऊ का जर म्हटलं, लोक म्हणतात नाही नाही असं म्हणायचं नाही, जाऊ का म्हणायचं नाही, काय म्हणायचं? परत येऊ, म्हणजे आम्ही याच्या अगोदरही आलेले आहोत आणि परत पुन्हा पुन्हा आम्ही तुमच्याकडे येऊ। हा अर्थ माझ्या तुकोबारायांना अपेक्षित आहे। उपजोनी या पुढे ती येऊ। तुकोबाराय म्हणतात भगवान परमात्म्याने या जगामध्ये एक वेगवेगळ्या प्रकारचे अवतार धारण केलेले आहेत। ज्या वेळेला भगवंत या जगामध्ये अवताराला येतो ना, त्याला अवताराला येण्याचं कारण एकच आहे, तो म्हणजे आपला भक्ताचा उद्धार करणं। आजचं हे काल्याचं कीर्तन आहे। सप्ताह 1 दिवसाचा असो, 2 दिवसाचा असो, 3 दिवसाचा असो, 7 दिवसाचा असो, सप्ताहाची सांगता ही काल्याच्या कीर्तनाने होत असते। की ज्याप्रमाणे मंदिराच्या कलशाचं काम पूर्ण झालं, कधी कोटी रुपयाचं मंदिर बांधले पण त्याच्यावर कळसच नसेल तर आपण म्हणू शकतो का बांधकाम पूर्ण झालं? सगळं झालंय, कळस बाकी आहे। मंदिराच्या कळसाचं काम झालं की त्याच्यामध्ये मंदिराची पूर्णता आहे। गंगा समुद्राला मिळाली, तिच्यामध्ये तिची पूर्णता आहे। सोन्याला 16वा कस लागला, त्याच्यामध्ये सोन्याची पूर्णता आहे। तसं काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता ही होत असते। म्हणून आजच्या या काल्याच्या कीर्तनाने आपल्या 3 दिवसाच्या सप्ताहालाच नाही तर आपल्या जीवनाला पूर्णता देणारं कीर्तन म्हणजे हे काल्याचं कीर्तन आहे। आणि मग या अभंगातून तुकोबाराय असं म्हणतात भगवान परमात्मा ज्या टायमाला या विश्वामध्ये अवताराला येतो ना, भगवंत म्हणतात या जगामध्ये मी एकटाच आहे, एकोहम बहुश्याम, मी एकटा या जगामध्ये अनेक रूपाने आलेलो आहे। आणि भगवंताने गीतेमध्ये कबूल केले मी जन्माला येईल, पण कधी? ज्या टायमाला या पृथ्वीवर अनेक प्रकारचा अधर्म वाढतो, साधू संतांना दुष्टापासून त्रास होतो, त्या टायमाला मी अवतार घेईल। यदा यदा धर्म के हानि बाढ़ही असुर अधम अभिमानी। राम सिया राम जय राम, राम सिया राम जय राम। तभी तभी प्रभु धरी विविध शरीरा, हरि ही कृपा निधि सजन पीरा। राम सिया राम जय राम, राम सिया राम जय राम। वा वा वा, रामायण आठवलं। जब जब होई धर्म की हानी, ज्या टायमाला धर्माची हानी होते, अधर्म वाढतो, साधू संतांना दुष्टापासून त्रास होतो ना, त्या टायमाला भगवंत म्हणतात मी या कलियुगामध्ये अवतार घेईल। यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानाय धर्मस्य तदात्मनं सृजाम्यहं, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां।
धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. ज्या टायमाला धर्माची हानी होते त्या टायमाला संभवामी युगे युगे, त्या टायमाला त्या युगामध्ये मी अवतार घेईल असं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने कबूल केले. म्हणून भगवंत हा आपल्या भक्ताच्या उद्धार करता आला. देवाचं पहिलं कार्य भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संहारी. आपल्या भक्ताला आपल्या पायाजवळ ठेवणं, दुर्जनाचा संहार करणं हे देवाचं पहिलं कार्य आहे. म्हणून देव या ज्या टायमाला जगामध्ये येतो ना त्या टायमाला सगळीकडे आनंदी आनंद होत असतो. ज्या टायमाला भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळामध्ये जन्माला आले ना, कृष्ण गोकुळी जन्मला, 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 कृष्ण गोकुळी जन्मला. कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टाचळ काप सुटला, दुष्टाचळ काप सुटला, दुष्टाचळ काप सुटला, होता कृष्णाचा अवतार, होता कृष्णाचा अवतार, होता कृष्णाचा अवतार. ज्या टायमाला श्रीकृष्ण परमात्मा हे गोकुळामध्ये जन्माला आले ना, कृष्ण गोकुळी जन्माला, दुष्टाचळ काप सुटला, नाही का, दुष्टाला वाईट वाटायला लागलं, दुष्ट लोक घाबरायला लागले. का? दुष्ट प्रवृत्तीचा नाश करण्याकरता माझा भगवान परमात्मा या कलियुगामध्ये अवतार घेतोय. आणि मग त्या टायमाला तुकोबाराय म्हणतात, ज्या टायमाला भगवंत येतो ना, भगवंताने वेगवेगळ्या रूपामध्ये वेगवेगळे अवतार घेतले, तसं आम्ही सुद्धा येतो जातो आम्ही देवाच्या संगात. तुका देव नाम तुका म्हण गाता, देव नाम तुका भरगाता, तुकोबाराय म्हणतात, येतो जातो आम्ही देवाच्या संगात. तुका म्हणे गात देवनाम, देवनाम गात गात आम्ही देवाच्या संगतीत येतो, देवाच्या संगतीत जातो आणि पुन्हा देवाच्या बरोबर येणार आहोत. आता आम्ही देवाच्या बरोबर येणार आहोत. मग येऊ म्हणतात ते कुठून, येऊ म्हणतात ते कुठे, आणि येऊ म्हणतात ते कशा करता? अभंगाचे प्रथम चरण. उपजोनिया पुढती येऊ, काला खाऊ दही भात. तुकोबाराय म्हणतात, आम्ही पुन्हा पुन्हा जन्माला येऊ. येऊ म्हणतात ते कुठून? वैकुंठातून. येऊ म्हणतात ते कुठे? मृत्यू लोकात. आणि कशा करता? तर त्याचं उत्तर उत्तरार्धात आहे, काला खाऊ दही भात. दही भात काला खाण्याकरता आम्ही पुन्हा पुन्हा या मृत्यू लोकामध्ये जन्माला येऊ. या ठिकाणी आम्ही येणार आहोत, याच्या अगोदरही आलेलो आहोत. मग तुकोबाराय वैकुंठ गमनानंतर पुन्हा 4 वेळा मृत्यू लोकामध्ये आले.
याला कारण का, माझ्या तुकोबरायांनी भगवंताचं केलेलं नामचिंतन आणि काळावर मिळवलेला विजय, या विजयाच्या जोरावर, नामचिंतनाच्या जोरावर तुकोबरायांनी आपलं नाव या समाजामध्ये खूप मोठं केलं. म्हणून तुम्हाला सुद्धा सांगते का भगवंताच्या नामचिंतनाला किंमत आहे. मनापासून चिंतन करायचे, भगवंताचं करा. देवाच्या चिंतनामध्ये माणसाने मग्न राहिलं पाहिजे. काही काही लोक आपल्या चित्तामध्ये रात्रंदिवस संसार, प्रपंच अशा गोष्टी साठवतात. वेडा व्हायचंय, संसारा करता वेडे होऊ नका. आज लोक प्रपंचा करता वेडे झालेत का? माझ्या भावानं माझी जमीन खाली, जमिनीचा विचार करून करून तो त्याच्यामध्ये वेडा झाला. काही काही लोक राजकारणाकरता वेडे होतात. उठलं सुटलं की काय झालं, आज काय चाललंय राज्यात, काय चाललंय देशात, याचा आपण विचार करतो. पण आपण संसाराकरता जर वेडे झालो, राजकारणाकरता जर वेडे झालो, त्याच्यामुळे काय होते, तुमच्याकरता सुंदर उदाहरण सांगते. पूर्वीच्या काळी एका गावामध्ये असा सप्ताहाचा कार्यक्रम चालू होता. कीर्तनासाठी महाराज लोक यायचे, पण पूर्वीच्या काळी आत्ताच्या कीर्तनकारांसारख्या काही गाड्या नव्हत्या. आता आमचं जरा बरं आहे, भगवंताने एक एक गाडी तरी दिली. पूर्वीच्या काळी महाराज लोक बसने यायचे, कीर्तन करायचे, मुक्काम करायचे, सकाळी जायचे. महाराज गावामध्ये कीर्तन करता आले. कीर्तन संपलं, महाराजांची व्यवस्था एका वारकऱ्याच्या घरी करण्यात आली. रात्रीच्या टायमाला महाराजांची व्यवस्था ज्या वारकऱ्याच्या घरामध्ये केली होती ना, त्या वारकऱ्याच्या घरामध्ये अगोदरच त्या रूम मध्ये एका पलंगावर एक तरुण मुलगा झोपलेला होता. महाराज गेले. महाराजांनी घरामध्ये दारामध्ये पाय टाकला आणि दारामध्ये पाय टाकल्याबरोबर त्या झोपलेल्या मुलाने झोपेतच महाराजांना असा नमस्कार केला. कीर्तनकार महाराज मनातल्या मनात म्हणतायत, वारकऱ्याचा मुलगा किती चांगला आहे. कीर्तनावरून आला, माझ्या अगोदर झोपला. महाराज यायची चाहूल लागली, पण आल्याबरोबर त्यानं झोपेतच नमस्कार केला. रात्रीच्या टायमाला महाराज झोपले. असं म्हणतात, दुसऱ्याच्या घरी माणसाला सहसा चांगली झोप लागत नाही. रात्रभर या कुशीवरून त्या कुशीवर. महाराज अधून मधून उठून, यांना अनुभव दिसतोय, महाराज अधून मधून उठून बघायचे तर रात्रभर तो मुलगा सारखा दोन्ही हात जोडून असा नमस्कार करायचा. महाराज मनातल्या मनात म्हणतायत, किती चांगला मुलगा आहे, किती त्याला देवाचं वेड आहे. वारकऱ्याने आपल्या मुलावर काय संस्कार केलेत का झोपेतही मुलगा देवाचं चिंतन करतोय, देवाला नमस्कार करतोय. सकाळी सकाळी महाराज उठले, स्नान संध्या झाली, देवपूजा झाली, चहा पाणी नाश्ता झाला. महाराज निघाले, वारकऱ्याचं दर्शन घेतलं, सांगितलं, वारकरी दादा तुमच्या घरी राहून मला फार आनंद वाटला. म्हणे का? अहो वारकऱ्याचा मुलगा वारकरीच निघाला. तो वारकरी म्हटला, महाराज तुमचा काहीतरी गैरसमज होते. म्हणे कसं काय? अहो माझ्या मुलाला कधी मंदिर माहित नाही, मंदिरात कुठला देव आहे तो माहित नाही, कीर्तन भजन कशाला म्हणतात ते माहित नाही, आणि तुम्ही म्हणता, इकडे लक्ष द्या, तुमच्या मुलाला किती देवाचं वेड आहे. आणि त्या टायमाला तो वारकरी म्हटला, महाराज कशावरून म्हणता? महाराज म्हटले, अहो तुमच्या मुलाला इतकं देवाचं वेड आहे, मी रात्रभर बघितलंय का तुमचा मुलगा रात्रभर दोन्ही हात जोडून सारखा देवाला नमस्कार करतोय. तो वारकरी म्हटला, महाराज मी सांगणार नव्हतो, पण आता तुम्ही विचारते म्हणून मी सांगतोय. माझा मुलगा रात्रभर हात जोडून जे काय नमस्कार करतोय ना, तो तुमच्या देवाला करत नाही. म्हणे मग कुणाला? म्हटले कसं आहे ना, माझा मुलगा गावच्या ग्रामपंचायतच्या इलेक्शनला 2 वेळा उभा राहिला आणि 2 वेळा पडला, तेव्हापासून तो फक्त असाच करतोय. लक्ष ठेवा, मत द्या. आलं का लक्षात? तो त्याच्यामध्ये काय झाला? वेडा झाला. तुका बरे म्हणतात वेड व्हायचंय, संसारा करता नको, प्रपंचा करता नको, देवाच्या चिंतना करता वेड व्हा. एका जागी बसायचंय, ठाईचं बैसोनी करा एकाचीत, ठाईचं बैसोनी करा एकाचीत, ठाईचं बैसोनी करा एकाचीत, ठाईचं बैसोनी करा एकाचीत, करा एकाचीत, ठाईचं बैसोनी करा एकाचीत, ठाईचं बैसोनी करा एकाचीत, ठाईचं बैसोनी करा एकाचीत. आवडी अनंत आळ बाबा, आवडी अनंत आळ बाबा, गणपती सायाच धावे वनात, गणपती सायाच धावे वनात. आवडी अनंत, आवडी अनंत, गणपती सायाच धावे वनात, गणपती सायाच धावे वनात, धावे वनात. ठाईचं बैसोनी, संसाराचं चिंतन करायचं नाही, करा एक चित्त.
एका चित्ताने एका जागी बसून काय करायचं? आवडी अनंत आळवावा. मनामध्ये तुम्हाला मला प्रत्येकाला भगवंताचं चिंतन करायचंय. तुकोबारायांना काही साधकांनी प्रश्न केला, तुकोबाराय तुम्ही जर असं म्हणतात की काला खाऊ दही भात काला खाण्याकरता आम्ही पुन्हा पुन्हा या मृत्यू लोकामध्ये जन्माला येऊ. मग साधकांनी तुकोबारायांना प्रश्न केला, तुकोबाराय तुम्ही ज्या वैकुंठ लोकामध्ये राहता त्या वैकुंठ लोकात काला होत नाही का? तुकोबाराय म्हटले, वैकुंठामध्ये सगळं काही आहे, पण वैकुंठामध्ये काला मात्र होत नाही. कारण का? वैकुंठ खोपट जुनाट झोपडी नको आडाआडी घालू मज. वैकुंठामध्ये काला होत नाही याला कारण का? देव वैकुंठामध्ये राहत नाही. मग वैकुंठात काला होत नाही, मग त्याच्या खालचा लोक ब्रह्मलोकात काला होत नाही का? तुकोबाराय म्हटले, ब्रह्मलोकात जर काला होत असता तर ब्रह्मदेवाला खोटं खोटं गोपाळांचं रूप घेण्याची गरज नव्हती. खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी चारीत असे, खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी चारीत असे. देऊ सावळा जगजेठी, देऊ सावळा जगजेठी, वेणू सावळा जगजेठी, वेणू सावळा जगजेठी. खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी चारीत असे, खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी चारीत असे. देऊ सावळा जगजेठी, देऊ सावळा जगजेठी. खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी चारीत असे, खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी चारीत असे. सावळा जगजेठी, वेणू सावळा जगजेठी. राधे 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 मुकुंद मुरारी, राधे 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 मुकुंद मुरारी. राधे 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 मुकुंद मुरारी. राधे 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 मुकुंद मुरारी. वाजवी तो पावा काढा श्री हरी, पावा काळा पावा काढा श्री हरी. वाजवी तो कांबळी हातामध्ये काठी चारीत असे, खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी चारीत असे. सावळा जगजेठी, सावळा जगजेठी. सावळा जगजेठी, वेणू सावळा जगजेठी. ब्रह्मलोकात जर काला होत असता तर तुकोबाराय म्हणतात, ब्रह्मदेवाला काला मिळवण्याकरता खोटं खोटं गोपाळांचं रूप घेतलंच नसतं. आणि काला मिळवण्याकरता ब्रह्मदेव कोण झाले? सोपान झाले. ब्रह्म सोपान तो झाला म्हणून ब्रह्मलोकातही काला होत नाही. मग ब्रह्मलोकाच्या खालचा इंद्रलोकात काला होत नाही का? तुकोबाराय म्हणतात, इंद्रलोकात जर काला होत असता तर इंद्रादी देव नाही का इंद्रलोक सोडून मृत्यू लोकामध्ये आलेच नसते. आणि इंद्रलोकातले सगळे देव मृत्यू लोकामध्ये काला बघण्याकरता आल्यामुळे इंद्रपुरीची गंमत काय झाली? आजी ओस अमरावती, पार्वती देव विसरती देव भावा पुला. देव विसरती देव भावा पुला. देव विसरती देव भावा पुला. अमरावती काला पहावया येती, देव विचारती देह भाव आपुला. अमरावती काला पहावया येती, देव विसरती देह भाव आपुला. आजी ओस अमरावती. इंद्र नगरीत जर काला होत असता तर इंद्र नगरी ओस पडली नसती. आजी ओस अमरावती काला पहावया येती. त्यांना मृत्यू लोकामध्ये काला पाहायला यायची गरज नव्हती. मग वैकुंठ लोकात काला होत नाही, ब्रह्म लोकात काला होत नाही, इंद्र लोकात काला होत नाही. काला कुठे होतो तर त्याला मृत्यू लोक असं म्हणतात. काला हा मृत्यू लोकामध्ये होतो. आता मृत्यू लोकामध्ये काला होण्याचं कारण काय आहे? कारण का
देव वैकुंठामध्ये राहत नाही. या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. देव वैकुंठामध्ये राहत नाही. देवाचं घर जरी वैकुंठ असलं पण हल्ली मुक्काम कुठं आहे? पंढरपुरामध्ये आहे. काही काही लोक बघा, तुम्ही राहता कालवी गावात, नोकरीच्या धंद्याच्या निमित्ताने तुम्ही जर नाशिकला राहायला गेलात आणि तुमच्या घरी जर एखादा कार्यक्रम असेल नाशिकला, तर तुम्हाला पत्रिकेमध्ये लिहावं लागतं मुक्काम पोस्ट कालवी पण हल्ली मुक्काम नाशिक. असं का लिहावं लागतं? तसं देवाचा मुक्काम पोस्ट आहे वैकुंठ पण हल्ली मुक्काम आहे पंढरपूर. कुठे राहतो देव? पंढरपुरामध्ये. देव पंढरपुरामध्ये राहतो. मग चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये तो काला झाला. मग इथेच का काला झाला? तर काला केवळ देवातही होत नाही आणि काला केवळ संतातही होत नाही. काला करण्याकरता शब्द ऐका, काला करण्याकरता देव आणि संत दोघही एकत्र यावे लागतात. काला संगमा देव भक्त आणि नाम देव भक्त उत्तम संतातही होत नाही. ऐका, काला करीती संत जन सवे त्यांच्या नारायण. ऐका, काला करण्याकरता देव आणि संत एकत्र यावे लागतात. म्हणून संतही आहेत पंढरपूरला आणि देवही आहे पंढरपूरला. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये तो काला झाला. तो काला त्या ठिकाणी होते. म्हणून नामदेव महाराज म्हणतात, देवा तुला तुझं वैकुंठ असून जर आवडत नाही तर आम्हाला वैकुंठ कशाला आवडायला पाहिजे? नावडे वैकुंठ शेषाचे शयन, शेषाचे शयन, वैष्णव सदन, वैष्णव सदन आवडले, वैष्णव सदन, वैष्णव सदन आवडले. नावडे वैकुंठ शेषाचे शयन, तिथे शेषाचं आसन देवा तुला आहे. तुझं वैकुंठ असून जर तुला आवडत नाही, आम्हाला कशाला आवडायला पाहिजे? उदाहरणार्थ, एकाच्या घरी मुक्कामा करता पाहुणे आले. पाहुणे मुक्कामा करता गेले आणि आम्ही त्यांच्या घरी बरं का असंच एक जागर काल्याचं कीर्तन होतं म्हणून मुक्कामा करता गेलो. मुक्कामा करता गेल्यानंतर घरामध्ये गेलो. घर मालकाने सांगितलं, ताई तुम्ही असं करा, तुम्ही घरात झोपा, आम्ही सगळी घरातली माणसं बाहेर झोपतो. म्हटलं असं कसं? तुमचं घर असून आम्ही घरात झोपणार, तुम्ही बाहेर झोपणार, ते बरं वाटतं का? म्हटले नाही नाही ताई, त्या आमच्या घरामध्ये त्या पिसा इतक्या डेंजर आहेत ना, लाईट ऑफ करायचा उशीर का अशा येतात ना, अशा चावतात, रात्रभर झोपूच देत नाही. आता तुम्हाला तुमचं घर जर असून जर आवडत नाही तर आम्हाला कशाला आवडायला पाहिजे? तसं नामदेव महाराज म्हणतात, देवा तुला तुझं वैकुंठ असून जर आवडत नाही, आम्हाला काय आवडायला पाहिजे? मग देवा एकच कर, नको आडाआडी घालू मज. देवा मला वैकुंठाला पाठवू नको. ज्या ठिकाणी तू आहे ना, तुझ्या चरणाजवळ मला जागा पाहिजे. नामदेव महाराजांनी देवाच्या चरणाजवळ जागा मागितली. म्हणून पंढरपूरला जर गेलो, देवाचं दर्शन घ्यायच्या अगोदर पहिली पायरी कुणाची आहे? नामदेव पायरी. का? नामदेव महाराज म्हटले, देवा तुझ्या चरणाजवळ मला जागा दे. म्हणून देव आज कुठं राहतो? देव पंढरपुरामध्ये. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात की आम्ही सगळा हा काला खाण्याकरता या ठिकाणी आलो, काला खाण्याकरता मृत्यू लोकांमध्ये आलो. याला कारण एकच आहे, वैकुंठामध्ये असं होत नाही. अभंगाचे दुसरे
काही काल्यासी. तुकोबराय म्हणतात वैकुंठामध्ये असं होत नाही. काय होत नाही? कवळ काही काल्याचे. वैकुंठामध्ये काला होत नाही, तो काला फक्त या मृत्यू लोकामध्ये होतो. म्हणून तुकोबराय म्हणतात तो काला खाण्याकरता आम्ही पुन्हा पुन्हा या मृत्यू लोकामध्ये जन्माला येतोय. आज या ठिकाणी हा गंगा पूजनाचा कार्यक्रम आहे. स्वर्गीय पवित्र अशी गंगा आपण या ठिकाणी जी स्वर्ग लोकातून आलेली आहे ती काशी या ठिकाणी आली आणि काशीची गंगा आपण आज इथपर्यंत आणली. पण तसं जर पाहिलं आपला नाशिक जिल्हा आणि त्याच्या त्र्यंबकेश्वर हे खूप पवित्र आहे. जी गंगा आली ती गौतमी गंगा आली आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर या ठिकाणी ब्रह्मगिरीच्या डोंगरावर. ती आली, तिला येण्याचं कारण पूर्वीच्या काळी आपल्या विश्वामध्ये या भारत देशामध्ये खूप मोठा दुष्काळ पडला होता. दुष्काळ पडलेला असताना गौतम ऋषी हे देवाची तपश्चर्या ध्यान करायचे. त्यांच्यामध्ये इतकी ताकद होती. गौतम ऋषी आपल्या आश्रमातून जर नदीपर्यंत स्नानाला निघाले ना, रस्त्याने जाताना तांदूळ भात रस्त्यामध्ये टाकायचा आणि येताना तो भात कापत कापत यायचा. इतकी ताकद त्यांच्यामध्ये होती. ज्या टायमाला दुष्काळ पडला होता, दुष्काळ पडलेला असताना गौतम ऋषी सगळ्या लोकांकरता भात टाकायचे आणि येता येता तो परत कापत यायचे. इतकी ताकद त्यांच्यामध्ये होती. आता गौतम ऋषींमध्ये ताकद होती म्हटल्यानंतर बाकीचे जे काही ऋषी होते ते त्यांच्यावर थोडेसे काय व्हायचं, त्यांना त्यांच्याबद्दल वाईट वाटाय. थोडं नंतर करू आपण, ते इथे ठेवा आणून. हा, ते काय करायचे, त्यांच्याविषयी द्वेष निर्माण व्हायचा. याच्यामध्ये एवढी ताकद कशी काय, ते जाऊ दे. अगदी जवळचं सांगते नाही का, आपल्या शेजारचा म्हणजे आपल्या कुटुंबातला एखादा माणूस जर पुढे गेला, गावातल्या लोकांना त्याचं नवल वाटतं, पण आपल्याच कुटुंबातल्या लोकांना जरा जड जातं की नाही. त्यांना वाटतं हा निवडून आलाय पण परत हा कधी पडतो, याचं वाईट कसं. तसं गौतम ऋषींच्या बाबतीत झालं. त्यांच्या ताकद असल्यामुळे त्यांनी सगळ्या लोकांना धान्य पुरवलं. बाकीचे ऋषी थोडक्यामध्ये त्यांचा द्वेष करायचे. आणि मग हा इतका पुण्यवान आहे काय, हा रस्त्याने भात टाकत जातो, येताना कापत कापत येतो नाही का, याचं पुण्य आपण कुठेतरी कमी करायचं. म्हणून त्या बाकीच्या ऋषींनी काय केलं, एक दिवस गौतम ऋषी नदीवर स्नानाला चाललेले असताना भात टाकत टाकत गेले. येताना तो भात असा कापण्याकरता झाला होता आणि त्या ऋषींनी एक मायारूपी गाय, एक खोटी खोटी गाय त्यांच्या भातामध्ये सोडली. भातामध्ये सोडल्यानंतर गौतम ऋषी त्या गायीला हकलण्याचा प्रयत्न करते. बाई, अरे अगं नको नाश करू भाताचा, या जगातल्या लोकांना खायला मिळत नाही, लोकांकरताही मी धान्य पिकवले, त्याच्यामुळे तू काय कर, या धान्याला स्पर्श करू नको, धान्याची नासाडी करू नको. ती गाय ऐकतच नाही. म्हणून गौतम ऋषींनी काय केलं, फक्त एक गवताची काडी उचलली, त्या गायीच्या अंगावर फेकली आणि त्याच्यामुळे काय झालं, एका क्षणात ती गायी मृत्यू होऊन खाली पडली. बाकीचे ऋषी पळत आले, सांगितलं अरे एवढा पवित्र आहेस तू, इतकी ताकद आहे तुझ्यात, तुझ्या हातून गोहत्या घडली, गोहत्येचं पातक तुझ्या माथी लागलंय, तू इतक्या वर्ष जी काही तपश्चर्या केली ना, सगळी तपश्चर्या फुकट गेली. आणि त्या टायमाला गौतम ऋषी म्हटले आता मला काय करावं लागेल. एकाने सांगितलं तुला जर तुझ्या पापातून मुक्ती हवी असेल, गोमातेची हत्या तू केलेली आहेस, त्याच्याकरता स्वर्गीय पवित्र अशी गंगा तुला या मृत्यू लोकामध्ये आणावी लागेल. आणि या गायीच्या अंगावरून ज्या टायमाला ती गंगा जाईल ना, त्याच टायमाला तुझा उद्धार होईल. गौतम ऋषीने ठरवलं माझ्या हातून हे गोहत्येचं पातक झालंय ना, याच्यातून मला उतराई व्हायचंय. गौतम ऋषींनी गंगा मातेची तपश्चर्या करायला सुरुवात केली. गंगा माता प्रसन्न झाली. गंगा माता प्रसन्न झाल्यानंतर गंगा मातेने सांगितलं मी स्वर्ग लोकातून मृत्यू लोकामध्ये तुमच्या करता येते, पण ज्या टायमाला मी स्वर्ग लोकातून मृत्यू लोकामध्ये येईल ना, त्या टायमाला माझ्या ओघाने, माझ्या प्रवाहाने जगबुडी होऊ शकते, मग मला कोण थांबवू शकेल. गौतम ऋषींनी भगवान महादेवांची तपश्चर्या केली. महादेवा, स्वर्गीय पवित्र अशी गंगा मला स्वर्ग लोकातून खाली मृत्यू लोकामध्ये आणायची आहे, पण त्या गंगेला मृत्यू लोकामध्ये येण्याकरता, तिचा ओघ आवरण्याकरता तुम्हाला माझी मदत करावी लागेल. भगवान शंकराने सांगितलं गौतम ऋषी घाबरू नका, तुम्ही माझे भक्त आहात, तुम्ही फक्त गंगेला यायला सांगा, मी तिचा ओघ आवरतो. गौतम ऋषींनी सांगितल्यानुसार गंगा माता खाली आली. तिचा प्रवाह इतका होता, कारण का गंगेला सुद्धा गर्व झाला होता का या जगामध्ये मला कुणीच अडवू शकत नाही. पण ज्या टायमाला ती स्वर्ग लोकातून तिचा प्रवाह खाली मृत्यू लोकामध्ये आला, मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर भगवान शंकराने तिला आपल्या जटेमध्ये
धारण केली. जटेमध्ये 2-3 दिवस तिला ठेवली. गर्व झाला होता तिचं गर्वहरण करण्याकरता. गंगा माता भगवान महादेवांना शरण आली. मला असं वाटलं होतं माझा प्रवाह कुणी थांबवू शकत नाही, पण महादेवा तुम्ही मला आता अडवलंय, पण आता याच्यातून माझी मुक्ती करा, कारण माझा जीव घुटमळतोय. आणि त्या टायमाला गंगेला मुक्त करण्याकरता भगवान महादेवांनी आपल्या जटा आपटल्या. ते कुठे? ब्रह्मगिरीच्या डोंगरावर जटा आपटल्या. त्याच्यातून गंगाजी निघाली. गंगाजी निघाली ती गंगाद्वार मध्ये आली. गंगाद्वार मधून ती आली. ती कुठे परत आली? कुशाव्रतामध्ये आपल्याला दिसते. कुशाव्रतामध्ये दिसते त्याला कारण का? कुश म्हणजे गवत. ज्या काडीने, ज्या ठिकाणी त्या गौतम ऋषींनी ज्या काडीने ती गाय मारली होती ना, ती कुंड आहे ते कुशाव्रताचं. आणि त्या गायीचा उद्धार करण्याकरता ती गंगाद्वार मधून कुशाव्रतामध्ये आली. आणि म्हणून ती स्वर्गीय पवित्र अशी गंगा आहे, म्हणून असं म्हणतात कुशावर्ती करिता स्नान त्याचे कैलासी रहाण. एक त्या कुशाव्रतामध्ये स्नान जर केलं माणसाला मुक्ती मिळते. नाही का? म्हणून ही गंगा, तिला गौतमी गंगा असं म्हणतात. आणि गायीचा वध केला होता त्या पापाचा हरण करण्याकरता ती आली. पुढे तिचं नाव गोदावरी असं पडलं. गोवद हरी म्हणजे गोदा, ती तुमच्याच गावातून जाते ना. हा, पवित्र अशी गंगा या ठिकाणी आली. आणि म्हणून तीच गंगा पुढे काशीला जाऊन मिळाली. हा सगळा तिचा इतिहास आहे. एवढं पवित्र गंगा पूजनाच्या निमित्ताने ही सेवा या ठिकाणी आयोजित केली. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा. इतकी त्या गंगा मातेमध्ये ताकद आहे. आणि म्हणून गंगा मातेनं भगवान महादेवांची भक्ती केली. भगवान महादेव हे आपल्या भक्ताच्या उद्धाराकरता वेगवेगळ्या रूपाने या जगामध्ये यायला तयार असतात. आणि भगवान महादेवांनी आपल्या भक्ताचा उद्धार करण्याकरता हे वेगवेगळ्या प्रकारचे अवतार या जगामध्ये घेतलेले आहेत. शिवावतारी मार्तंड मल्हारी, शिवावतारी मार्तंड मल्हारी, मनात ठेवून बाणूला टाच मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला. टाच मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला. गेला बाणूच्या वाड्याला, टाच मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला. शिवावतारी मार्तंड मल्हारी, शिवावतारी मार्तंड मल्हारी, मनात ठेवून बाणूला टाच मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला. शिव शंभूचा अवतार माझा मार्तंड मल्हार, शिव शंभूचा अवतार माझा मार्तंड मल्हार. तिला वचनाला जागला लाल बाणूचा अवतार, तिला वचनाला जागला लाल बाणूचा अवतार. विशाल ईश्वरा संभाळी करा, विशाल ईश्वरा संभाळी करा. सुखी ठेव गाव गाड्याला, त्याच मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला. त्याच मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला. टाच मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला. टाच मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला. शिवावतारी मार्तंड मल्हारी, शिवावतारी मार्तंड मल्हारी, मनात ठेवून बाणूला त्याच मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला. त्याच मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला. टाच मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला. टाच मारून घोड्याला निघाला बाणूच्या वाड्याला. येळकोट येळकोट हर हर. भगवान परमात्मा तोच होतो, खंडोबाई तोच होतो, काशी विश्वेश्वरही तोच होतो. वेगवेगळ्या रूपाने या जगामध्ये आपल्या करता आलेला आहे. आणि मग तुकोबराय म्हणतात काला खाऊ दही भात, दही भात काला खाण्याकरता आम्ही या मृत्यू लोकामध्ये पुन्हा पुन्हा जन्माला येऊ. काही साधकांनी तुकोबरायांना प्रश्न केला, तुकोबराय तुम्ही तो काल्याचा अट्टहास करण्याकरता वैकुंठ लोकातून मृत्यू लोकामध्ये आलात. मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर तुम्हाला तो जो काही काला मिळाला त्या काल्याचं तुम्ही काय केलं? अभंगाचे 3रे चरण. एकमेका देव मुखी, एकमेका देव मुखी, एकमेका देव
एकमेका देव मोके एकमेका देव मोके सुखी घालू सुखी घालू उंबरी वैकुंठ ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही घालो सुखी घालो उंबरी वैकुंठी तो ऐसे वैकुंठी तो एकमेका देऊमुखी सुखे घालू हुंबरी. तुकोबराय म्हणतात. साधकांनी तुकोबरायांना प्रश्न केला, तुकोबराय तुम्हाला काला मिळाला तो तुमचा तुम्हीच हडप केला की दुसऱ्याला दिला? तुकोबराय म्हणतात आमचा वारकरी संप्रदाय म्हणजे अप्पलपोट्या नाही. अप्पलपोट्या शब्द कळतो ना, आपण दारं लावून खिडक्या लावून गुलाबजाम जिलेबी वगैरे खाणे, दुसऱ्याला न देणे त्याला अप्पलपोट्या म्हणतात. पण तुकोबराय म्हणतात आमचा वारकरी संप्रदाय म्हणजे अप्पलपोटा नाही, तर आमचा वारकरी संप्रदाय कसा आहे, आपण जेवणी जेववी लोका संतर्पण करावे. स्वतःही जेवतात पण त्याच्या अगोदर दुसऱ्याला जेवायला घालतात, त्याला वारकरी संप्रदाय म्हणतात. एखाद्या सप्ताहामध्ये एखादा जर कार्यक्रम असेल, काल्याचं कीर्तन झालं, आजूबाजूचे अनेक गावातली लोक येतात. गावातली लोक आल्यानंतर गावातली तरुण मंडळी, गावातली लोक पहिलं पाहुण्यांना जेवण घालतात आणि नंतर गावकरी लोक बसतात की नाही? बसतात. आपण जेवणी जेववी लोक हा आमचा वारकरी संप्रदाय आहे. ते थोडंसं वेगळ्या पद्धतीने सांगते का एकमेका देवमुखी. ज्या टायमाला देव आणि राक्षसांमध्ये नेहमी भांडणं व्हायची, देव म्हणायचे आम्ही मोठे, राक्षस म्हणायचे आम्ही मोठे. भगवंत आले, भगवंताने सांगितलं मोठे मोठे म्हणून या जगामध्ये कुणी मोठं होत नाही. मोठं होण्याकरता परीक्षा द्यावी लागेल. परीक्षेमध्ये जे 1 नंबरने पास होतील ते सगळ्यात मोठे. देवानी सांगितलं, राक्षसांनी सांगितलं देवा आम्ही परीक्षा द्यायला तयार आहे. ठीक आहे म्हणे, उद्या 11 वाजता पेपर आहे, सगळ्यांनी पेपर करता यायचंय. दुसऱ्या दिवशी 11 वाजता देव आले, राक्षस आले. एका बाजूला देव, एका बाजूला राक्षस. देवाने सांगितलं बरोबर 11 वाजता तुमचा पेपर सुरू होणार आहे. पेपर मध्ये 1 नंबरला जे येतील ते मोठे. पेपर कसा आहे, परीक्षा कशी आहे, देवाने सांगितलं सोपं आहे. मी तुम्हाला सविस्तर सांगतो. परीक्षा काही अवघड नाही, परीक्षा आहे ती फक्त जेवायची. जेवायची परीक्षा आहे. राक्षसांना आनंद वाटला, जेवण म्हटले की राक्षसांना आनंदच वाटतो. वा आज का कुठे ठाऊक आहे असं त्यांना वाटलं. मग देवाने सांगितलं जेवायची परीक्षा आहे, अगोदर कोण बसणार? राक्षस म्हटले आम्ही बसणार. कारण देव जर अगोदर बसले आणि त्यांनी खाऊन टाकलं तर मग काय करायचं, म्हणून संपायच्या अगोदर आम्हीच बसणार. चालेल म्हटले. राक्षस पंक्तीला बसले. ताटं वाढण्यात आली. ताटं वाढण्यात आल्याबरोबर राक्षस ते श्लोक म्हणायचं नाही, काही म्हणायचं नाही, जेवायला बसले. देवाने सांगितलं थांबा, परीक्षा म्हणजे जेवायची नाही. परीक्षा कशाला म्हणतात, अवघड असे तिला परीक्षा म्हणतात. देवाने सांगितलं थांबा, जेवणाची परीक्षा आहे, पण परीक्षा अशी आहे हाताच्या पुढच्या बोटापासून ते इथपर्यंत लांब अशा काठ्या बांधायच्या. जेवण करायला बसायचं. 10 मिनिटांमध्ये सगळ्यात अगोदर जेवण करून जे उठतील ते सगळ्यात मोठे. राक्षसांच्या पंक्ती बसल्या. इथपासून इथपर्यंत अशा काठ्या बांधण्यात आल्या. आता हात टाईट झाल्यानंतर ताटातून उचललेला घास तोंडातच जाईल याची गॅरंटी आहे का? कोणाच्या नाकात गेला, कोणाच्या तोंडात गेला, कोणाच्या डोळ्यात गेला. 10 मिनिटं संपले, एकही घास संपला नाही. देवाने सांगितलं उठा तुम्ही नापास झाले. आता देव बसले. देव पंक्तीला बसले, पण देव हुशार, बुद्धीने हुशार, युक्तीने हुशार. देवांनी पंक्ती धरताना काय केलं, तोंडाकडे तोंड, मध्ये फक्त वाढप्या फिरेल एवढं अंतर सोडलं. इथपासून इथपर्यंत काठ्या बांधण्यात आल्या. देवांनी विचार केला आपल्या ताटातून उचललेली जिलेबी आपल्या तोंडात जात नाही, पण समोरच्याच्या तोंडामध्ये बरोबर जाते. यांनी त्याला जिलेबी दिली, त्यांनी याला दिली. 10 मिनिटांमध्ये जेवून उठले. याला कारण काय, एकमेका देवमुखी. आम्ही पहिलं दुसऱ्याचं पोट भरवलं आणि त्याच्यामुळे नंतर आमचं पोट भरलं. एकमेका देवमुखी हा वारकरी संप्रदाय आहे. सुके घालू हुंबरी. हुंबरी खेळामध्ये आम्ही रंगून गेलो. म्हणून आपल्याला सुद्धा काला मिळाल्यानंतर, आता इथे आपण हंडी फोडणार आहोत, काला मिळाल्यानंतर तो आपला आपण खायचा नसतो, प्रथम दुसऱ्याला द्यायचा असतो आणि नंतर आपण खायचा असतो. बघा, सांगितल्यानंतर बायका लगेच हा याला तो त्याला, किती आनंद वाटतो. तो देण्यातला आनंद वेगळा आणि आपला आपण खाण्यातला आनंद वेगळा. आणि मग साधकांनी तुकोबरायांना प्रश्न केला, तुकोबराय तुम्ही हा जो काही काला केला तो नेमका कुठे केला? तर अभंगाचे शेवटचे चरण. बाळ
तुका म्हणे वाळवंट 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 बरी वेळीत उत्तम बरी वेळीत उत्तम वैकुंठी तो आईचे लाई वैकुंठी तो आईचे लाई उत्तम वैकुंठी तो ऐसे लाई वैकुंठी तो ऐसे लाई कवळ काही काळाचे कवळ काही काळाचे वैकुंठी तो ऐसे लाई वैकुंठी तो ऐसे लाई ऐसे लाई ऐसे लाई तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम तुको बरे म्हणता सुंदर अशा चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये आम्ही काला केला. एकदा सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने भजन करा. विठोबा रघुमाई वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. आता या ठिकाणी माझ्या अल्पमतीप्रमाणे अभंगाचा धावता भावार्थ आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. उरलेल्या वेळेमध्ये आपल्याला एक 10-15 मिनिटामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गोकुळामध्ये रांगत असताना ज्या काही खोड्या केल्या चरित्र ते उच्चारावे केले देवी गोकुळी. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं चरित्र गोकुळामध्ये असताना रांगत असताना ज्या काही खोड्या केल्या त्याचा चरित्राचा आपल्याला उच्चार करायचा आहे, आचरण मात्र करायचं नाही. कारण भगवान प्रभू रामचंद्रांचं चरित्र हे आचरणीय आहे आणि कृष्णाचं चरित्र हे उच्चारणीय आहे. तुम्ही सांगाल ताई कृष्णाच्या चरित्राचं आचरण जर केलं तुम्ही सांगाल कृष्ण गवळणींचे पदर ओढत होता, आपण जर तसं केलं तर आपल्याला मार खावा लागेल. म्हणून उच्चार करायचा, आचरण करायचं नाही. भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचं नुसतं उच्चार जरी केला ना तरी सर्व पापे प्रमुच्यते. पापाचा नाश होण्याची ताकद ही भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्रामध्ये आहे. ज्या टायमाला भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळामध्ये जन्माला आले, जन्माला आल्याबरोबर त्यानं रांग तुरंगणी चोरीत लोणी तुरंगणी चोरीत रांग रांग तरंगणी चोरीत लोणी धावणी धरती गवळ धावणी धरती गवळाने धावणी धरती गवळ धावणी धरती गवळाने बांधित चरणी देती गराणी बांधित चरणी देती गराने बांधित चरणी देती गराणी बांधित चरणी देती गराने यशोदे साधनी यशोदे साधनी तुझा भक्षुन कमाल मिळे नवल केली साजरी कृष्णा आरवा परतुनी मागे धावा कृष्णा आरवा परतुनी मागे धावा कृष्णा परतुनी मागे धावा कृष्णा रांगायला लागले आणि रांगायला लागल्याबरोबर भगवंतानं खोड्या करायला सुरुवात केली. रांग तुरंगणी चोरीत लोणी रांगत रांगत याच्या त्याच्या घरामध्ये जायचं, कुणाचं दही खायचं, कुणाचं दूध खायचं, कुणाचे मडके फोडायचे. आजूबाजूच्या गवळणी यायच्या, म्हणायचं यशोदे अगं तुझा कृष्ण सकाळी घरामध्ये आला, दही दूध खाल्लंच खाल्लं, गाडगे मडके सुद्धा फोडून आला. यशोदा मातेला खरं वाटेल का? माझा मुलगा तर रांगतोय, त्याला नीट बोलता येत नाही आणि त्या टायमाला अनेक प्रकारच्या तो खोड्या करतोय. एक दिवस कृष्णानं रांगत असताना माती खाल्ली. माती खाली बळीराम दादा आला, म्हटलं आई अगं कृष्णानं माती खाल्ली. यशोदा माता त्याला मारण्याकरता गेली, पण ते बालक सांगू लागला आई ग आई नाही नाही खाली गमी माती आई ग आई नाही खाली गमी माती आई ग आई नाही खाली गमी माती बळीराम दादा हो बळीराम दादा बळीराम दादा हो बळीराम दादा बळीराम दादा ग बळीराम दादा बळीराम
आई ग आई नाही खाली गमी माती 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 कृष्ण सांगू लागला आई मी माती खाल्ली नाही. माती खाल्ली नाही म्हटल्याबरोबर यशोदा माता आली आणि सांगितलं कृष्णा. आणि बलिराम दादा म्हणतोय ती माती खाल्ली नाही आई मी खरंच माती खाल्ली नाही. सगळे गोपाळ म्हणतात कृष्णा तू माती खाल्ली नाही आई मी माती खाल्ली नाही. आणि ज्या टायमाला कृष्ण आपल्या आईला नाही म्हणत होता ना त्या टायमाला कृष्णाचं वय जर बघितलं तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडी घाणं रांगत. आपलं रांगणारं मूल किती महिन्याचं असतं महिला मंडळ? मुलं झाली ना सगळ्यांना मग किती महिन्याचं असतं साधारण 7-8. वा 7-8 महिन्याचं रांगणारं मुलं कधी बोलतं का? पण फडाफड बोलताना सांगितलं आई मी माती खाल्ली नाही. कृष्णा अरे गोपाळ म्हणतायत तू माती खाल्ली नाही आई ते खोटे बोलतायत. अरे बळीराम दादा म्हणतोय तू माती खाल्ली. अगं आई बळीराम दादा म्हणजे माझा विरोधी पक्ष नेता कळतं ना. तो काही माझ्याविषयी चांगला बोलणार आहे? बळीराम दादा माझे भेटायला तोही माझा पक्षपाती तो काही माझा विषय चांगला बोलणार आहे? बरं कृष्णा दादा खोटं बोलतोय मी मान्य करते गोपाळ खोटं बोलतोय मान्य करते. कृष्णा तुझ्या तोंडाला माती लागली त्याचं काय रे? म्हणून मारावया तिने उगारिली काठी आणि भुवन ते कोटी 14 एके. रांगणाऱ्या मुलाच्या तोंडामध्ये यशोदा मैयाला 14 भुवनांचं दर्शन झालं. जिने त्याचा सांभाळ केला तिला सुद्धा कळालं नाही. पण गोकुळातल्या गवळणी यायच्या आणि त्या टायमाला यशोदेला म्हणायच्या यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे. अगं तुझा कृष्ण घरामध्ये येतो आमच्या सोनांच्या खोड्या करतो त्यांच्या तोंडाला तोंड काय लावतो त्यांचे पदर काय ओढतो आम्ही गोकुळामध्ये राहावं का जावं? आणि त्या टायमाला यशोदा माता म्हणते अगं माझा कृष्ण लहान आहे तुम्ही त्याचं काही खोटे खोटे आरोप करता तुम्हाला लाज नाही वाटत का ग? घेऊ बाळावरी नकाना आळ घेऊ बाळावरी आळ घेऊ बाळावरी आळ घेऊ बाळावरी. कोणी म्हणती मागे मागे पडतो पदरी माझा ओढतो चालू माझा बघतो. खोट नाटी बोलू नका खोट नाटी बोलू नका खोट नाट बोलू नका साऱ्या जणी खरं तुम्ही सांगा मला गपी नका आळ घेऊ बाळावरी नका आळ घेऊ बाळावरी नका आळ घेऊ बाळावरी. तुम्ही गोपिका गवळाच्या नाय तुम्ही गोपिका गवळाच्या नाय सदा ओरडते येता माझे द्वारी येता माझे द्वारी. बाळ माझे गुण त्याचं नाव नका घेऊ बाळ माझे गुण त्याचं नाव नका येथून जागे तुम्ही लवकरी नका आळ घेऊ बाळावरी नका आळ घेऊ बाळावरी नका आळ घेऊ बाळावरी. कोणी म्हणती मागे मागे पडतो पदर माझा बोडतो चालू माझा बघतो कोणी म्हणते मागे मागे बोडतो पदर माझा बोडतो चालू माझा बघतो. खोट नाट बोलू नका खोट नाट बोलू नका खोट नाट बोलू नका तुम्ही सांगा मला गपी नका आळ घेऊ बाळावरी नका आळ घेऊ बाळावरी नका आळ घेऊ बाळावरी 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 बाळावरी. काय किती गोड म्हटले तुम्ही. वा वा वा. एक गवळण म्हणते यशोदे तुझा कृष्ण खोड्या करतो तरी अंगावर घेत नाही ना. आज म्हटली असं करते तो माझ्या घरी चोरी करायला आला का त्याला मी रंगे हात पकडते मग तुला सांगते.
कृष्ण म्हटला मावशी तुम्हाला पकडणार आहे? म्हटलं हो. मग आजच? म्हटलं आजच. चालेल, तुम्हाला पकडणार आहे ना, संध्याकाळी तुझ्या घरी येतो, पकडूनच दाखव. भगवंत सांगून काम करायचे, पाठीमागून नव्हते वार करत, सांगून. येतो म्हटले संध्याकाळी. आता संध्याकाळी भगवंत येणार म्हटल्याबरोबर त्या गवळणीने काय केलं, दाराचे आपल्या वाड्याचे पुढचे मागचे आजूबाजूचे सगळे दार बंद केले. मेन वाड्याच्या दाराला कुलूप लावलं आणि दारामध्ये कृष्णाची वाट बघत बसली. भगवान श्री कृष्ण परमात्मा आले, गुप्त रूपाने आतमध्ये गेले, दह्या दुधाचा नाश केला, बाहेर आले आणि त्या मावशीच्या समोर गेले आणि सांगितलं, मावशे वाट कुणाची बघते? लबाडा सकाळपासून तुझीच वाट बघते. मग झालं का वाट बघून? झालं. तू कसा घरामध्ये जातो हेच मी बघते. आणि त्या टायमाला कृष्ण म्हणतोय, मावशे ज्याचा राखण करण्याकरता बसली ना, जरा दार उघडून बघ आतमध्ये काय झाले ते. त्या गवळणीने दार उघडलं, बघतो तर काय, दह्या दुधाचा नाश केलेला, गाडगे माडके फोडलेले, अनेक प्रकारचे शिंके तोडलेले. आणि त्या टायमाला ती गवळण म्हणते, कृष्णा मी तर दुपारपासून दारामध्ये बसले होते, आतमध्ये गेला कधी आणि हे सगळं झालं कधी? कृष्ण म्हणतो, मावशी तुला अगं मीच कळालं नाही. आता हरी बाहेर हरी, आता हरी बाहेर हरी, हरी रे घरी कोणी रे, हरी रे घरी कोणी रे, आता हरी बाहेर हरी, आता हरी बाहेर हरी, आता हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडिले. तुला हेच कळालं नाही अगं, आताही मीच आहे बाहेरही मीच आहे. नाश केला. पकडणार होती ना, पकड म्हटली. आता भगवंत पुढे पळत सुटले, ती गवळण पाठीमागे पळत सुटली. ती गवळण जरा दही दूध खात असल्यामुळे तब्येतीनं चांगली होती, ती त्याच्या पाठीमागे पळू लागली. पळता पळता पहाट झाली आणि ती गवळण दमली, धापा टाकायला लागली. कृष्णाला दया आली, आता ही दमली, आता पळून फायदा नाही. भगवंताने ही दमल्याचं नाटक केलं. कृष्ण थांबले. गवळणीने भगवान श्री कृष्णाच्या हाताला धरलं, हाताला धरलं, गवळी वाड्यामध्ये आली आणि सगळ्या गवळणींना जमा केलं. हे गवळणींनो, याला चोरी करताना आज रंगे हात पकडले. चला यशोदा ऐकत नाही ना, आपण सगळ्या जणी त्याच्याकडे घरानं घेऊन जाऊ. सगळ्या गवळणी एकत्र आल्या, अनेक गोपी त्या ठिकाणी आले आणि तेवढ्यात त्या गवळणीचा नवरा आला. कृष्ण त्या गवळणीच्या नवऱ्याला म्हणतो, मावशी काका जरा मावशीला समजून सांगा ना, विनाकारण मला पकडलंय हो, विनाकारण मला धरलंय हो, कशाला धरते मला? आणि त्या टायमाला तो गवळी त्या गवळणीला म्हणतोय, अगं लहान मुलगा आहे, सोडून दे त्याला, काय त्याच्या मागे लागते? तुम्ही पण तसेच, तुम्ही कृष्णाची बाजू घेता. दोघांच्या बोलायच्या गडबडीमध्ये कृष्णाने काय केलं, आपला गवळणीच्या हातातला हात काढून घेतला, तिच्या नवऱ्याचा हात तिच्या हातामध्ये दिला आणि आता म्हटला जाऊ दे. आणि लबाड पाठीमागून घरी पळून गेला. घरी पळून गेला आणि घरी जाऊन सांगितलं, आई आताच गोकुळातून आलो, काहीच केलं नाही, विनाकारण कोणीतरी तुझ्याकडे घराने घेऊन येणार, इकडे पण आणि तिकडे पण. आणि ज्या टायमाला ती गवळण नवऱ्याला हातामध्ये धरले, सगळ्या गवळणी चांगल्या आहेत, चल चल माझ्या खोड्या करतो काय, तुझ्या आईला तुझं नाव सांगते, तुझ्या आईला आज तुला मारायलाच सांगते. बाकीच्या गवळणी म्हणतात, वेद लागले का तुला, हातात बघ कोण आहे. ती कृष्ण रूप झाली होती. नाही नाही मला माहितीये, माझ्या हातामध्ये कृष्णच आहे, तो लबाडच आहे. गवळी वाड्यामध्ये गेली, यशोदेला आवाज दिला, यशोदे बाहेर ये. यशोदा माता तडातड तडातड निघाली, कारण तिचा पोरगा घरात होता ना. तडातड निघाली. कृष्ण म्हटलं, आई मग जरा मलाही कडेवर घेऊन चल. लबाड कडेवर बसला आणि यशोदा माता म्हणते, काय म्हणणंय, काय म्हणणंय, काय म्हणणंय? गवळीने बघितलं, अरे माझं जे म्हणणं आहे तिच्या कडेवर आहे, मग माझ्या हातात कोण आहे बघते तर हे. म्हटली केव्हापासून? म्हटले सकाळपासून तुला सांगण्याचा प्रयत्न केला, तू ऐकत नाही. अशा प्रकारचा खोड्या कृष्ण करायचा. यशोदेचा खट्याळ काना बाई ग, खोड्या करीतो करावयाला काही ग. यशोदेचा खट्याळ काना बाई ग, खोड्या करीतो करावयाला काही ग. यशोदेचा खट्याळ काना बाई ग, खोड्या करीतो करावयाला काही ग. यशोदेचा खट्याळ काना बाई ग, खोड्या करीतो करावयाला काही. एके दिवशी गंगेने याने गमाता, माझ्या पलकावरी सोडिला मुंगूसा. माझ्या पलकावरी सोडिला मुंगूसा.
करायचा. एक दिवस एका गवळणीची सासू घराच्या बाहेर गेली. कृष्णानं बघितलं, लगेच पळत पळत गेला, घरातलं दही दूध लोणी खाल्लं. तेवढ्यात तिची सासू आली, कारण तिला गल्लीमध्ये सगळ्यांशी बोलत बोलत यायची सवय होती. त्या गवळणीची सासू बोलत बोलत आली. कृष्णाला समजलं आता हिची सासू आली, माझं काही खरं नाही, मला पळावं लागणार. कृष्ण घरातून पळाला, सासू दारामध्ये पाय देणार. तेवढ्यात कृष्णानं काय केलं, हातामध्ये लोणी घेतलं, सुनेच्या तोंडाला लावलं. तेवढ्यात सासू घरामध्ये आली, तो पाठीमागून पळून गेला. सासू घरामध्ये आली, सुनबाई तोंड पसवत होती. सासूबाई म्हटली, सुनबाई आता मला कळालं, मला म्हणते का तुम्ही घराच्या बाहेर गेला की कृष्ण येतो लोणी खाऊन जातो, कृष्णाच्या नावावर तू लोणी खाते काय? आणि ती सासूबाई अशी तिला बोलायला लागली, बडबड बडबड करायला लागली. तेवढ्यात तो कृष्ण बाहेरून हसत होता. इतक्या खोड्या ताण केला का सगळ्या लोकांच्या खोड्या ऐकून यशोदा नयनी आले पाणी, यशोदा मातेच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. एक दिवस अशा गवळणी बसलेल्या होत्या. काय करावं, मुलगा माझा खोड्या करतोय, काय करावं, ऐकतच नाही. एका गवळणीने सांगितलं, अगं माझा मुलगा खूप आगाव होता, खूप आगावपण करायचा, गावामध्ये याची त्याची भांडणं करायचा. मी काय केलं, एकदा गणपती बाप्पाला नवस केला, आणि गणपती बाप्पाचा नवस पूर्ण झाला, आणि बाई माझ्या कृष्णाच्या खोड्याच थांबल्या. सांगते कुणाला, देवाच्या आईला. ती बिचारी साधी भोळी, तिनं सुद्धा ठरवलं माझा मुलगा खोड्या करतोय, मी सुद्धा गणपती बाप्पाला नवस करणार. कृष्णाला बोटाला धरलं. चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाच्या समोर गेली, सांगितलं, गणपती बाप्पा माझा मुलगा खूप खोड्या करतो रे, त्याच्या खोड्या ऐकून ऐकून माझे कान विटून गेलेत. गणपती बाप्पा तू जर माझ्या मुलाच्या खोड्या कमी केल्या ना, मी तुला 21 खंडीचा मोदक वाहीन. असा नवस केला. यशोदा माता निघून गेल्या. आणि कृष्ण गणपती बाप्पाला म्हणतोय, काय गणपती बुवा बरं वाटतंय का आता? आईने नवस केलाय म्हणून आता 1 महिनाभर आईलाही वाटलं पाहिजे गणपती बाप्पा खराय म्हणून. आणि नवस केल्याबरोबर दुसऱ्या दिवसापासून तो कृष्ण इतका शहाण्यासारखा वागायला लागला. ते बाळ इतकं शहाणं झालं. आईनं जेव म्हटलं त्यानं जेवायचं, आईनं झोप म्हटलं त्यानं झोपायचं, आईनं बस म्हटलं त्यानं बसायचं. आई म्हटली गोकुळात जाऊ नको, नाही जायचं. कृष्णा लोणी खाऊ नको, नाही खायचं. 1 मास खोडी केली नाही देवे, आणि प्रचिती आली यशोदीसी. 1 महिनाभर त्यानं खोडीच केली नाही. यशोदा मातेला वाटलं गणपती बाप्पा नवसाला पावला. 1 महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी आली. यशोदा मातेने 21 खंडीचा मोदक तयार केला, अनेक लाडू तयार केले. मोदक घेतले, लाडू घेतले, कृष्णाला बोटाला धरलं, गणपती बाप्पाच्या समोर गेली, मोदक ठेवले, लाडू ठेवले. गणपती बाप्पाला सांगितलं, गणपती बाप्पा तू माझ्या मुलाच्या खोड्या कमी केला, आता तुझ्यासाठी हे सगळं केलंय. प्रसादाचं ताट ठेवलं, पण ताटाभोवती फिरवायला पाणी आणायला यशोदा माता विसरली. कृष्णा जा रे घरातून जरा पाणी घेऊन ये. नाही आई तुझी तू जा, बाळा इथं लक्ष द्यायला लागेल. आई तुझी तू जा, आई बघ एखादा बोका येईल. कृष्ण मनातल्या मनात म्हणतोय, एवढा मोठा बोका इथं असताना दुसऱ्या बोक्याची हिंमत. कृष्ण यशोदा माता गेल्या. यशोदा माता पाणी घेऊन येईपर्यंत गंमत अशी, त्यानं सगळे लाडू मोदक सगळे काही खाल्ले. नवे गणपती बाप्पा उचलला आणि तोंडामध्ये घातला. यशोदा माता आली, कृष्णा लाडू काय केले, मोदक काय केले, असा थरथरा कापत होता. आई तू गेली, कुणीतरी मोठ्या पोट्याचा उंदरावर बसून आला, त्यानं मोदक खाल्ले, लाडू खेळले, गणपती बाप्पाची मूर्त घेऊन गेला. आणि त्या टायमाला यशोदा माता म्हणते, कृष्णा लबाडा जगाला फसवतो, मला माहितीये सगळं तूच खाल्लं. आ कर बरं देव्हाऱ्यातला देव काय केला. गंमत बघा कशी आहे. देवासीचा पुसे देव काय झाला, देवालाच विचारते इथला देव कुठं गेला. आणि त्या टायमाला यशोदा माता म्हटली, बाळा आ कर बरं. आ केल्याबरोबर त्याच्या तोंडामध्ये लाडू मोदक दिसलेच, पण नवे गणपती बाप्पाचं सुद्धा दर्शन झालं. आणि नंतर यशोदा मातेला कळालं, गणपती पांडुरंग नोहे दुजा, माझा गणपती आणि माझा श्रीकृष्ण हे काही वेगळे नाही, दोघंही एकच आहेत. अशा प्रकारच्या खोड्या केल्या. अनेक प्रकारचे मधुर वेणू असा भगवान श्रीकृष्ण वाजवायचा. आणि त्या भगवंताच्या मुरली करता गोकुळातल्या गवळणी वेड्या व्हायच्या. आधरी धरणी वेणू बाई ग, वेणू वाजविला कोणी वेणू बाई ग. आधरी धरणी वेणू बाई ग, वेणू वाजविला कोणी वेणू बाई ग. आधरी धरणी वेणू बाई ग, वेणू वाजविला कोणी वेणू बाई ग. आधरी धरणी वेणू बाई ग, वेणू वाजविला कोणी वेणू बाई ग. उभी मी राहे वाट मी पाहे, उभी मी राहे वाट मी पाहे, केव्हा भेटेल मग कानू
व्हायच्या. भगवंताची मुरली वाजायला लागली, वेणू वाजायला लागला, गोकुळातल्या गवळणी जायच्या. कैसी वाजवली वाजवली मुरली आहारे सावरिया. कैसी वाजवली वाजवली मुरली आहारे सावरिया. कैसी वाजवली वाजवली मुरली आहारे सावरिया. कैसी वाजवली वाजवली मुरली. मुरली नोहे केवळ बाण, तिने हरिला माझा प्राण. संसार केला दान दिन, येऊन हृदयी संचार दे. आहारे सावरिया. कैसी वाजवली वाजवली मुरली आहारे सावरिया. कैसी वाजवली वाजवली मुरली वाजवली मुरली वाजवली वाजवली मुरली. अनेक प्रकारच्या खोड्या केल्या गोकुळातल्या गवळीनी, त्याच्याकरता वेड्या व्हायच्या. सगळ्या गवळणी गराणे करायच्या. यशोदा मातेने कृष्णाला हाताला धरलं, घरामध्ये बसवलं, सांगितलं कृष्णा गावातल्या लोकांच्या खोड्या करतो, सुनांच्या खोड्या करतो, सासांच्या खोड्या करतो, आजपासून तू गावात जायचं नाही, उद्यापासून तू शाळेत जायचं. पूर्वीच्या काळाची शाळा म्हणजे काय, गाया बळण्याची शाळा. कृष्ण गोकुळामध्ये गेला, सुदामा श्रीधामा पेंद्या सगळ्यांनी उद्या राण्यामध्ये यायचे. आधी तुम्ही बालरानात या 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 तुम्ही, येऊन सारे गोपाळ रानात या या या. तुम्ही गोपाळ रानात या, गाय गोपाळ रानात या. तुम्ही गोपाळ रानात या. गाई गोपाळ रानात या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या या या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या 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 या. वा, अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. सगळ्यांनी उद्या रानामध्ये यायचंय. सगळे गोपाळ रानामध्ये आले, आपापल्या गायी आणल्या. ज्याला खोड्या करायची सवय आहे तो रानामध्ये आल्यानंतर गप्प बसला असेल का? तिथे सुद्धा हा मामा पोरा हा मामा, हा मामा पोरा हा मामा, हा मामा पोरा हा मामा, मामा पोरा हा मामा, मामा पोरा मामा पोरा घडी वाजे दमा, घडी वाजे दमावा. घडी वाजे दमामा, घडी वाजे दमावा. मामा पोरा हा मामा, हा मामा पोरा हा मामा, मामा पोरा मामा पोरा. अबगदू बगती बग पोरा त्रिगुण खेळ मांडू, अबगदू बगती बग पोरा त्रिगुण खेळ मांडू. खेळ विटी दांडू आता, खेळ विटी दांडू, खेळ विटी दांडू आता, खेळ विटी खेळ दांडू. विठू दांडू आता. खेळ विठू दांडू. खेळ विठू दांडू आता. खेळ विठू दांडू. अब दुब तिब, अबगदू बगती बग पोरा त्रिगुण खेळ मांडू, अबगदू बगती बग पोरा त्रिगुण खेळ मांडू. खेळ विटी दांडू आता, खेळ विटी दांडू. खेळ खेळ विठू दांडू आता, खेळ विठू दांडू. खेळ विठू दांडू आता. खेळ विठू दांडू. हमामा घालिता थकली पोर, हमामा घालिता थकली पोर. हमामा घाली पोरा हमामा घाली ए हमामा घालिता थकली पोर, हमामा घालिता थकली पोर. हमामा घाली थकली पोरा हमामा घाली करियर धार चौऱ्यांची चौऱ्यांची करियर धार चौऱ्यांची. हमामा घालिता थकली पोर, हमामा घालिता थकली पोर. थकली पोरा हमामा घाली थकली पोरा. हो 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 हो. ते थकले पण आम्ही थकणार नाही. वाह, हमामा घाली तर थकली पोर नाही का. अनेक प्रकारचे खेळ करायला सुरुवात झाली. दुपारचा टाइम झाला. भगवंताने सांगितलं खांदी भार पोटी भूका आता काय कीर्तनाचे.
12:15 वाजली, भुका लागल्या, तर तुमचा टाइम संपला. काय खेळायाचे सुख. सगळ्यांनी आपापल्या शिदोऱ्या काढा, सगळ्यांनी जेवायला बसा. भगवंतांनी सांगितलं जेवायला बसायच्या अगोदर एक आहे, अट आहे. माझे आहे तैसे पाहे, नाही तरी घरा जाई, आणि चोरून या माये नवनीता नावे. एका माझ्यासारखा असेल दही दूध लोणी चालेल. सगळ्यांचं दही दूध लोणी एकत्र घेतलं, भाकरी घेतल्या, सगळ्याचा काला केला. सगळ्याचा काला केल्यानंतर भगवंत मध्ये बसले, प्रत्येकाला काला द्यायला सुरुवात केली. ब्रह्मदेवाला वाटलं इतका सुंदर काला गोपाळ खातायत, मला मिळायला पाहिजे, म्हणून मी मागाशी सांगितलं. ब्रह्मदेवानं खांद्यावर कांबळी घेतली, हातामध्ये काठी घेतली, खाली मान घातली, गोपाळांच्या पंक्तीला बसला. आणि ज्या टायमाला ब्रह्मदेवाचा नंबर आला त्या टायमाला ब्रह्मदेवाने काय केलं, कृष्ण ओळखेल ना म्हणून खाली मान घातली आणि हात वरती केला. लक्षात ठेवा, खाली मान घालून वरती हात करणारा, डबल घेणारा किंवा लबाड. भगवंताच्या लक्षात आलं. भगवंत म्हटले, ब्रह्मदेवा, खाली मान घालण्यापेक्षा चोरी करण्यापेक्षा कालाच पाहिजे ना, मृत्यू लोकामध्ये या. म्हणून ब्रह्म सोपान तो झाला. काला खाण्याकरता ते सोपान देवाच्या रूपाने आले. आणि मग स्वर्गातल्या देवांना वाटलं ब्रह्मदेवाला काला मिळू दिला नाही, तो आपल्याला सुद्धा मिळणार नाही. म्हणून त्यांनी एक विचार केला, सगळ्यांनी काला खाल्ल्यानंतर आपले हात धुण्याकरता सगळे कुठे येतील, यमुनेच्या डोहामध्ये. यमुनेच्या डोहामध्ये स्वर्गातले देव सगळे आले आणि यमुनेच्या डोहामध्ये मासे झाले. काल्याची आशे देवजळी झाले मासे. देव मासे झाले. कृष्णाला कळलं. कृष्णाने सांगितलं, हे बघा गोपाळांनो, काला खाऊन झाल्यानंतर आपले हात धुण्याकरता यमुनेच्या डोहामध्ये अजिबात जायचं नाही. गोपाळ म्हटले, कृष्णा काय करायचं. भगवंत म्हटले, नाही नाही, सांगितलं प्रत्येकानं काय करा. चिघळ झालेत ना हात. म्हटले हो, मग काय करा, आपल्या आपल्या टेऱ्यांना आपले हात पुसा. हसून या पुशी टेरी सांगा ते हात. अंगाला हात पुसले, टेरीला हात पुसले, पण देवांना काही काला मिळू दिला नाही. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, आणि विशेष हा लाभ संता संगे. जो काला स्वर्गातल्या देवांना सुद्धा दुर्लभ आहे, तो काला आज या ठिकाणी तुमच्या आमच्या सर्वांच्या साक्षीनं, माळकऱ्यांच्या, वारकऱ्यांच्या, साधू महात्म्यांच्या, कीर्तनकार लोकांच्या, गायक वादकांच्या सगळ्यांच्या साक्षीनं तो तुम्हाला आम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. आपल्याला तो काला मिळणार आहे, हे आपलं खूप मोठं परमभाग्य. आणि म्हणून आज या ठिकाणी या गंगा पूजनाच्या निमित्ताने हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय. गोड असं या कार्यक्रमाचं नियोजन आहे. गोड असं नियोजन या परिवाराने केलं. त्याच्यामध्ये ज्यांनी ज्यांनी चारी धामची तीर्थयात्रा केली आणि ते गंगाजल आपल्या गावापर्यंत आलं. श्री जनार्दन बापूराव आणवट त्यांच्या सौभाग्यवती विठाबाई जनार्दन आणवट, मुकुंदा बापूराव आणवट त्यांच्या सौभाग्यवती आशाबाई मुकुंदा आणवट, या दोघांनी या ठिकाणी चारीधाम यात्रेच्या निमित्ताने काशी विश्वेश्वर आणि गंगा पूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलाय. त्याच्या निमित्ताने हा त्रिदिनी नाम सप्ताहाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडलाय. काल्याच्या कीर्तनाने सकाळी या ठिकाणी गंगा जलाची मिरवणूक झाली. त्याच्यानंतर हे काल्याचं कीर्तन झालं आणि या काल्याच्या कीर्तनाने या कार्यक्रमाची सांगता झालेली आहे.